नॉलेज घेण्यासाठी आले आहात, अर्थातच मिळणार. टॅप क्लिप्सवर सबस्क्राईब नक्की करा. तर जाता जाता फक्त एक मला सांगा की एक उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायला पाहिजे? महाशिवरात्री तर अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे साधकांसाठी. पण आजकाल जे सगळं कल्चर सुरू आहे किंवा आजकाल ज्या परिस्थिती सुरू आहे त्यानुसार मी सगळ्यांना सांगेल की ह्या दिवशी तुम्ही कमीत कमी ज्या ठिकाणून तुम्हाला श्रद्धा असेल, जिथून तुम्हाला अवेलेबल होत असेल, तुम्ही रुद्राक्ष नक्की धारण केला पाहिजे. 5 मुखी रुद्राक्ष, 6 मुखी रुद्राक्ष, 7 मुखी रुद्राक्ष, 8 मुखी रुद्राक्ष, असे काही. तसे तर 2 मुखीपासून बाकी 15-21 मुखी रुद्राक्षपर्यंत तुम्ही रुद्राक्ष धारण करू शकता. एक मुखी सर्वसामान्य माणूस धारण नाही करू शकत. ते साक्षात शिवच म्हणतात. हां, आणि अवेलेबल होतच नाही, तो नाहीच आहे आज मार्केटमध्ये. त्यामुळे जे नाही त्याच्याकडे जास्त माणसाचं लक्ष जातं. पण तसं नाही, एकमुखी रुद्राक्ष नसतोच. आज जे काही दिसतंय तो सगळा भोंगळा कारभार आहे. तसं नाही आहे काही. एकमुखी रुद्राक्ष नसतो आणि तो गृहस्थ माणूस धारण करत नाही. मग 2 मुखी रुद्राक्षापासून प्रत्येकजण तो धारण करू शकतो. कोणतेही रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करू शकतो. पण आजच्या ह्या युगामध्ये सगळ्यात जास्त आज लोकांना समस्या भेडसावत आहे, त्या म्हणजे पैशाच्या, राहूच्या. तर अशा लोकांनी कमीत कमी 7 मुखी आणि 8 मुखी रुद्राक्ष शिवमंदिरामध्ये किंवा आपल्या घरातल्या शिवांना अर्पण करून अभिषेक पूजा करून त्या दिवशी गळ्यामध्ये धारण करावा. तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम मिळतात. अनेक रुद्राक्ष धारणाला तर तसं तर कोणतं विशेष असं काही आपल्याला नियम दिलेले नाही आहेत. बघून पण काही सांगतात, ते बरोबर आहे. तो वेगळा पार्ट आहे. ते वेगवेगळे आता ह्या सगळ्या गोष्टी आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं. पण असं काही नाही आहे. कोणीही कोणताही रुद्राक्ष धारण करू शकतो, एवढंच आहे. आता काही ठिकाणी त्याला नियम दिलेत, काही ठिकाणी नियम काही लोक पाळत नाही. तर मी एवढं सांगेल की तुम्ही सात्विकता ठेवा. ठीक आहे. रुद्राक्षामध्ये काय होतं, म्हणजे रुद्राक्षामध्ये एक सगळ्यात मोठा गुण आहे की तुमच्यामध्ये जो गुण आहे त्याला तो सगळ्यात जास्त वाढवून देतो, बूस्ट करतो. एक वनस्पती आहे. आपण ह्या अँगलने बघू. तुम्ही नॉनव्हेज खाल्लं, काहीतरी तामसिक पदार्थ खाल्ले, मद्य वगैरे तुम्ही प्राशन केलं, तर काय होणार? तुमच्यातला तामस तत्व ॲक्टिव्ह आहे. मग तुम्ही ते रुद्राक्ष धारण केलं तर काय होणार आहे? तोच गुण वाढणार आहे. त्याला ते शंकर तुमच्यावरती कोपेल किंवा त्याला काही घेणं देणं नाही आहे. तो ह्या सगळ्यांच्या वर आहे. त्याला ते तत्व नाही. तर ज्याने प्रेताला स्वीकार केला आहे तो तुमच्या स्वरूपाला कसं? पण याला हे आपल्यासाठीच तो दोष उत्पन्न करतो. कारण की आपले तामस तत्व वाढलं. तामस तत्व वाढल्याने मग राग वाढून जातो, माणसाची विवेकबुद्धी क्षीण होते. म्हणून तो नियम दिला आहे. तर मग जर कधी तुम्ही नियम पाळून केलं तर अधिक उत्तम, चांगलंच फळ मिळणार आहे. हा त्याचा सर्व ढोबळ मनाने हा त्याचा अंदाज.